गुड मॉर्निंग नायसा. से गुड मॉर्निंग फर्स्ट. कुठे चालली तू? भूर चालली. न्यू घरी. सो नायसा इज ऑल सेट. ये नायसाला कालच आंघोळ घालून झोपवलेलं आणि आता उठली आणि ब्रश केला आम्ही. काल म्हणजे काय 3 आवर्स आधीच तू आंघोळ केली आणि झोपली. सनी दादा निघालेले आहेत. वेकेशन मोड ऑन. चलो. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. वाजले आहेत 4:30. निघायचं होतं 4 वाजता, बट इट्स ओके. बाकीचे दोन जे फॅमिलीज आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा कोऑर्डिनेट करतो टाइम टू टाइम. ये सो बाकीचे 2 फॅमिलीज आहेत ते लांबनं येत आहेत. एक येत आहे चाकूरवरनं, एक येत आहे ठाण्यावरनं आणि आम्ही आहोत मध्ये. सो चला मग आता पुढे पूर्ण जर्नीमध्ये कसं होणार आहे ते तुम्हाला समजेलच. जर्नी खूप मोठी ॲक्च्युली आमची फुल रोड ट्रिप आहे. आता गाडीमध्ये ये सो अभि फाल्गुनी येत आहेत आम्हाला पिक करायला. सो चला बघूया आजच्या पूर्ण दिवसात काय काय होतंय. जास्त काही आम्ही ऑफकोर्स शूट नाही करू शकत, नाही होणार कारण ट्रॅव्हलच जास्त असणार आहे. पण जेवढं पण होईल ते तुम्हाला समजेलच आणि काय काय धमाल असणार आहे ते पण तुम्हाला समजेल. सो यू पीपल स्टे ट्यून. लेट्स गो. All set to go. Good morning. अभी उघड. बाबा नाही ना असू दे. आले गोंड. नाही ना ठीक. तू आता ना अशा गोंडू 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 ऐकून कंटाळशी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मस्त मस्त. आले कोकणी. गोंड गोंड. आले गोंड गोंड. कुठे चाले गोंड? रडायचं नाही. हा ही नायशा दीदी कशी आहे तसे स्ट्रॉंग व्हायचं. आपण घेऊन गेलेलो आताच त्या ह्याच्यामध्ये गुप्पामध्ये कालच्या मला किती जोजो आला. ज्ञानाला किती जोजो आला. गोंडू देती गोंडू आहे. कशी गोंडू आहे? अरे अशी गोंडू आहे. अशी असते ते. हो हे बघ कोण आहे. दीदी बोलते तुला नेलपेंट पाहिजे. नको आम्हाला. सारखं नको तोंडाला. दीदीला सांग एवढ्या लवकर लावायची पण नाही. तिच्या माझ्या आईने आणि तुझ्या आईने कॉलेज नंतर सगळं चालू केलं. हे दीदी येडी करेल मेकअपने. शिकवशील का दीदी? मेकअप सगळं मेकअप दीदीला म्हणून गलच पाहिजे होती मेकअप मेकअप. हो ना हो ना. बघते कशी. सगळ्यांना वेगळं प्रेडिक्शन होतं. फक्त दीदीलाच कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स होता. गर्ल होणार. ए हात त्याला. फायनली आमचे एक कपल भेटले. वरुण मामा मामी. कसं जाणार मी बाळा? अरे हो तू पण कसं जाणार ना. मामा मामी पण आलेत. शिफ्टिंग चालू आहे लगेच. काय म्हणतात मामी? फायनली गोवा ट्रिप. फायनली झालं. मामीच्या आशीर्वादाने आमची ट्रिप सफल होणार आहे. नाही मला उद्याचेच कपडे घालतो. आम्ही नमस्कार. आले फायनली. आमच्या 12 तारखेला. ही पण सीबीएसई आहे ना. आता शाळा असेल ना एप्रिलमध्ये. नायसा आजी आहे. चला पटापट बसू. चला 12 वाजेपर्यंत निपाणी पोचलो ना. जर कंटिन्यू गेलो 12ला निपाणी पोचलो ना तर डायरेक्ट आपण 12पर्यंत निपाणी पोचणारच नाही. सगळी फॅमिली आली आहे. आय मीन 4 कपल्स आम्ही. निपाणी पोहोचायचं.
कशी आहेस? कशी गेली एक्झाम? तोड़ दिया फाड़ दिया सब कुछ कर दिया. हे बघ आम्ही पोहोचलो आमच्या फेवरेट डेस्टिनेशनला शिवनेरी मिसळ, जो आमचा मॅन्डेटरी हॉल्ट असतो महाबळेश्वर किंवा गोवाला जायच्या आधी. सगळे फॅमिलीज आले, गर्ल्स गँग आणि आमची बॉईज गँग. मामा काय म्हणतात? कसा झाला प्रवास? सकाळी 3 वाजता चालू झालाय प्रवास. सकाळी गेलो इतक्या वर्षांनी पहाटेची 3 वाजता ऍक्च्युली. आणि डॅडी ऑन ड्युटी. मासी म्हणून आम्ही 2 मुलं करत नाही. कसं सांभाळणार? ये बेटा. मामी किती दिवस मुक्काम? हा 15 दिवस मुक्काम आहे. यानू यानू काय म्हणते? झोपलेलीस ना? अरे मस्त काढला मोठा. अरे गुड मॉर्निंग यानू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. अरे क्यूटी क्यूटी. मम्मा कुठे आहे? फायनली आमचा नाश्ता झाला सगळ्यांचा. येस, ॲट अवर फेवरेट प्लेस शिवनेरी मिसळ. मस्त भेळ खाल्ली, मिसळ खाल्ली आणि मेदूवडा खाल्ला. मेदूवडा गरमलेला पण स्टील खूप टेस्टी होतं. बाबा ते बघ, दोघं बघ. तू हिरो बघ. माणसं ट्रान्सफर झाली तिकडे मामाकडे तिच्या. हिरो वाटतं. टोपी बघ, काय एकदम. काच बंद कर. बाय. जेवण झालेलं आहे. श्रुती मामीने मस्त मटण करून आणलेलं आहे. एकदम भारी. म्हणजे असं वाटलं की आम्ही आडगावला आहोत आणि शापूरचं मटण खातो. एवढं छान याच्या वातावरणात. इथे आम्ही हॉल्ट घेतला, तिथे आम्हाला भाकरी त्यांनी दिली. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केला, त्यांना विचारलं की आम्ही घरून सुद्धा आणलंय, सो इज इट ओके. त्यांनी आम्हाला मस्त गरम करून दिलं. भात खाल्ला, आजराचा इंद्रायणी राईस एकदम भारी. म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही फोडणीचा भात आणि मटण खातो, जे आमचं फेवरेट आहे. सो जर्नी अजून बाकी आहे. 2 hours बाकी आहेत ना. चलो लेट्स गो. शाहपुराला उठलो फायनली. सगळ्यात बेस्ट पार्ट ऑफ द विला. सगळे थांबले की कधी क्लीनिंग होत आहे आणि कधी कोण डुबक्या मारतायत. यानू यानू इथे आली तू, गोव्याला आली, मज्जा मज्जा घालायची पाण्यात. आता तो बरेच दिवस नाही गेलाय, बघूया आता.
खाली किती आहेत? खाली एक रूम आहे, वरती इथे 2 2. रूम आहेत. टोटल 4 BHK विथ पूल, प्रायव्हेट पूल. वर आहे रूम? हा वर आहे ना. नाही. आहे. म्हणजे म्हणलो टेरेस आहे, तर टेरेसच्या वर रूम आहे जी रचनाला माहिती आहे, मला नव्हतं माहीत. ही एक रूम आहे. ऑलिव्ह विला, त्याचा हा सेकंड आहे. आपण सेकंड विला मध्ये आहोत. आणि बाबा जमवलं वरती येईपर्यंत. सो फॉर नेक्स्ट 4 days आम्ही इथेच असणार आहोत. तर हे सगळं अभिने बुक केलंय, कारण अभि आणि त्यांची फॅमिली ह्या आधी इथे येऊन गेलेले आहेत. सो जरा माहीत होतं की हे खूप छान आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला असं हवं होतं की मुलांसाठी प्रायव्हेट पूल हवं होतं, कारण खूप जागेवर असं होतं की विलाज असतात पण मग ते शेअरमध्ये स्विमिंग पूल असतं, म्हणजे रो हाऊसेस आणि एकच स्विमिंग पूल. सो असं नव्हतं पाहिजे आम्हाला. आमचं स्वतःचं मी टाईम हवं होतं. येस येस. चलो कुठल्या कुठे बघ, मला येता येता दम लागले. खाली असेल. हळूहळू नाहीसा हळू कर बाबू, घाबर ना. ते किचन सुद्धा ऍक्सेस करू शकतो, त्याच्यासाठी त्यांनी सगळे प्रॉपर्टीज दिलेले आहे. तिकडे भांडी वगैरे ओव्हन आहे, केटल आहे, गॅस आहे आणि आईस. सो फायनली किड्स आर इन द पूल. नाहीसा बघा, नाहीसा इथे काय ट्रेनिंग चालू आहे वाटतं. नाहीसा अंश आस्मी. सो पूर्ण दिवस एवढे थकलेलो ट्रॅव्हलिंगमुळे, अँड नाव दिस पीपल आर जस्ट रिलॅक्सिंग इन पूल. नाईस. हळू हळू ते लागेल. नाहीस वेगळी. ज्ञाना दीदी काय करते, दीदी काय करते. चलो फायनली आम्ही आमच्या फेवरेट प्लेसला आलो. कशी बघते बघ, गोंडूची सवय झाली. गोंडू बोलणार बघा, शोधते ती तुम्हाला. ज्ञाना काय करते, काय करते. बस बस नीट बस, असं नाही बस. मी आलो नाही केक घ्यायला, मातीचा केक घ्यायला आलो. पण कोणता आहे हा? काय स्नो ते काय नाही. चॉकलेट. विच फ्लेवर इज दिस? Mocha, pineapple, and original. I'll go for it. Mocha. Yeah, mocha. मातीला आईज क्लोज करायला सांगेल आणि मग बोलेल सरप्राईज, ओपन युअर आईज. आम्ही आलेलो आहोत आमच्या विलावरती आणि हा जो मी आवाज बघताय तो आहे फॅनचा.
एनिवेज खूप छान आम्ही जेवलो. गोवन स्पाइस इथे जेवलो. आधीचा जो गोवन स्पाइस होता त्याचं जे टेस्ट होतं ते खूप डिफरंट आहे आत्ताच्या गोवन स्पाइसपासनं. बट तरी आम्ही जे आमचं फेवरेट चॉनक फिश, मग बटर गार्लिक प्रॉन्स हे खूप आम्हाला आवडलं आणि मस्त होतं. त्याचबरोबर मी फर्स्ट टाइम चिकन स्वीटकॉर्न सूपसुद्धा पेली, विच वॉज अमेझिंग. खूप छान लागत होतं ते सुद्धा. आता आम्ही फ्रेशन अप झालो आहोत आणि तुम्ही जसं की पाहिलंच 1-2 ग्लिम्स मी केक घेतलं बिकॉज फाल्गुनीचा बर्थडे आहे. 17 मार्च फाल्गुनीचा बर्थडे येतो. सो आता एक मिडनाईट सेलिब्रेशन होणार आहे. कपडे घातले. हो, सो एक मिडनाईट सेलिब्रेशन होणार आहे आणि प्लस उद्याच्या नाश्त्याची तयारी सुद्धा आणली आहे कारण किचन सुद्धा आहे. सो दूध आणलंय, ब्रेड आणलंय, एग आणलंय आहे. बाकीचं मीठ, चहा पावडर, साखर हे सगळं इकडे आहे. तेल सुद्धा मी हाव मी अँड नायसा आर लुकिंग. आमच्या दोघांचं ट्विनिंग आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा हे दाखवलं आहे. सो मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे कोणत्या साईटवरनं घेतलंय, बट एडिटिंगच्या वेळेस जेव्हा पण आठवेल तर मी नक्कीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये ह्याच्याबद्दल मेन्शन करेल. आय गेस बेबी आमर म्हणून आहे इंस्टाग्रामवरती पेज, तिच्याकडनं घेतलंय. आणि आता नायसाला इवन ही जी पॅन्ट आहे ही छोटी सुद्धा व्हायला लागलेली आहे. लाईक 4 मंथ्स झालेत. चला मग आता आम्ही चाललो आहोत खाली. सगळे मस्त फ्रेशन अप होऊन बसलेले आहेत अँड वी आर जस्ट वेटिंग फॉर 12 म्हणजे त्या टायमाला मग आम्ही सेलिब्रेशन वगैरे करू. सो लेट्स गो. चले. आज आमचा फर्स्ट डे असल्यामुळे आम्ही काही जास्त केलेलं नाही आणि प्लस सकाळीच आम्ही निघालो आहोत. लाईक 4-4:30ला निघालो. इथे पोचता 6 वाजले कारण मध्ये आम्ही हॉल्टसुद्धा घेतला, नाश्त्यासाठी घेतला, जेवणासाठी घेतला, जसं की तुम्ही पाहिलंच. आणि त्याचबरोबर रोड्स पण एवढे खराब आहेत ना. लाईक एक तर सगळीकडे डायव्हर्जन एवढे डायव्हर्जन्स ना, त्यामुळे ट्रॅफिक होत होती कारण रोड्स बनवतायत सगळीकडे. बट इट्स ओके. जेवढी पण जर्नी झाली ती खूप छान झाली. आता फक्त सेलिब्रेशन केल्यानंतर आम्ही मस्त गाढ झोपणार आहोत कारण एवढे दमलो ना. काल पण झोपलो 1 वाजता, लगेच 3 वाजता उठलो, फ्रेश झालो. सो आज सकाळी 1 वाजता झोपलो, 3ला उठलो, फ्रेश रेडी वगैरे झालो आणि लगेच 4-4:30ला आम्ही सगळे निघालो. आम्ही तरी 4-4:30 पण अभिमामा हा तर 3 वाजता निघाला आहे सकाळी. सो त्याला तर फार गरज आहे झोपेची. सो पुढचे 4 दिवस धमाल असणार आहे ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून. सो चला आता आम्ही चाललो खाली. बाय बाय. बाय बाय नाही, अजून सेलिब्रेशन बाकी आहे आपलं. बाय.